आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि हे आरोग्य जपण्यासाठी जे आपले शहर स्वच्छ ठेवतात अशाच खऱ्या नायकांचा आज शिरूरमध्ये सन्मान करण्यात आला। 7 एप्रिल म्हणजे जागतिक आरोग्य दिन। या दिनाचं औचित्य साधून शिरूर नगर परिषदेतील महिला स्वच्छता दूतांचा गौरव करण्यात आला आहे। शिरूर नगर परिषदेच्या नगरसेविका तथा राही फाउंडेशन व मीरा नर्सिंग होमच्या डॉक्टर सुनीता पोटे आणि आत्मनिर्भर सोशल फाउंडेशनच्या सुवर्णा चिपाडे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला। शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवणाऱ्या या महिलांच्या कार्याची दखल घेत त्यांना साडी आणि अल्पोपहार देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी सन्मानित झालेल्या महिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू पाहायला मिळाले। आमच्या कामाची समाजाने दखल घेतली याचं खूप समाधान वाटते, अशा भावना अनेक महिलांनी यावेळी व्यक्त केल्या आणि दोन्ही फाउंडेशनचे आभार मानले। आरोग्य दिनी केवळ स्वतःच्या आरोग्याचा विचार न करता समाजाचे आरोग्य जपणाऱ्या या स्वच्छता दूतांचा सन्मान करून शिरूरमध्ये एक नवा आदर्श निर्माण करण्यात आलाय। शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण, शिरूर। नमस्कार, मी डॉक्टर सुनीताताई संतोष पोटे, नगरसेविका प्रभाग क्रमांक 4, तसेच सभापती पाणी पुरवठा शिरूर नगर परिषद पुणे आणि राही फाउंडेशन मीरा नर्सिंग होम। आज असा हा सगळा त्रिवेणी संगम जुळून आलेला आहे। आज खरं तर जागतिक आरोग्य दिन आहे। त्यानिमित्ताने एक डॉक्टर म्हणून, एक नगरसेविका म्हणून आणि एक सभापती म्हणून मला एक छोटासा उपक्रम इथे आज राबवावासा वाटला की ह्या खरं तर यांना सफाई कर्मचारी न म्हणता सगळ्यांना मी असं निवेदन करेल की त्यांना सफाई दूत म्हटलं गेलं पाहिजे, कारण मी आरोग्य दूत आहे आणि या सगळ्या सफाई दूत आहात। आपलं एक कॉम्बिनेशन असतं, कारण आरोग्याचा संबंध कुठेतरी स्वच्छतेशी खूप जवळचा असतो। कारण तुम्ही स्वच्छता नाही ठेवले, सफाई दूतांनी जर काम नाही केलं तर आम्ही आरोग्य दूत कसं काम करणार आहे, कारण आमचा लोड कमी होणार आहे, कारण तुमच्यामुळे लोकांचं आरोग्य राहतं। तर अशा या सर्व माता भगिनींचा एक छोटासा सन्मान मला इथं करावासा वाटतो आमच्या राही फाउंडेशनच्या वतीने आणि माझी मैत्रीण सुवर्णताई चिपाडे यांच्या आत्मनिर्भर सोशल फाउंडेशन, आमच्या दोघींच्या संयुक्त फाउंडेशनच्या वतीने आज इथे आम्ही या सफाई दूतांचा सन्मान करत आहोत आणि मनापासून तुम्हाला खूप खूप तुमचा आभार मानतो की तुम्ही आमच्या पूर्ण शिरूर नगर परिषदेची, शिरूरमधल्या लोकांच्या आरोग्याची काळजी वाहत आहात। तर मनापासून पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचे आभार मानते, आमच्या नगर परिषदेच्या वतीने, आमच्या नगराध्यक्ष ताईंच्या वतीने आणि संपूर्ण आमची टीम या सगळ्यांच्या वतीने मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानते। धन्यवाद। ते मॅडम यांनी बोलवलं, नगरसेविका यांनी बोलवलं, आमचा सन्मान केला साडी वाटप करून। बोलायचंय मी सफाई कामगार सुवर्णा गणेश रोकडे। आमच्या आज आरोग्य शिबिर म्हणून पोटे मॅडम यांनी नगर परिषद मध्ये महिलांना बोलवले, त्यांना मान सन्मान दिला साड्या वाटून, आणि मी नगरपालिकेतर्फे त्यांचा अभिनंदन करते। ते सफाई दूत म्हणून आज सफाई दूध साडी वाटून इथं सन्मान केला मॅडमने, नगरसेविका पोटे मॅडम। मी योगिता मुकेश जैन। आम्हाला इथं कार्यक्रम ठेवला मॅडमनी सफाई दूत म्हणून, आम्हाला एवढं म्हणजे इज्जत दिली त्यांनी, त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप आभार मानते मी आमच्या सगळ्या महिलांच्या तर्फे। खूप खूप आभार मॅडम तुमचे, धन्यवाद। आणि आत्मनिर्भर सुवर्णाताई चिपाडे यांचं पण मी खूप खूप धन्यवाद करते। त्यांनी आम्हाला खूप फॉर्म भरून दिले फ्रीमध्ये, राही फाउंडेशन आणि आत्मनिर्भर सोशल फाउंडेशन, त्यांचं खूप खूप आभार सुवर्णाताई। जागतिक आरोग्य दिन या निमित्ताने सफाई दूत नगरपालिका शिरूर यांना सगळ्यांना बोलावून डॉक्टर सुनीताताई पोटे सभापती आणि नगरसेवक पण आणि आरोग्य दूत पण यांनी राही फाउंडेशन आणि सुवर्णाताई चिपाडे यांनी यांचं आत्मनिर्भर सोशल फाउंडेशन यांच्या वतीने सफाई दूतांना साडी वाटप देऊन त्यांचा मान सन्मान केला, त्याबद्दल मी दोघींचे आभार मानते। आणि आज आरोग्य दिनानिमित्त सफाई दूतांना आमच्या मीरा नर्सिंग होम तर्फे, पूर्ण हॉस्पिटलचा स्टाफ तर्फे, आरोग्य डॉक्टर यांच्या सगळ्यांतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा पण देते। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।